हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखे तुला पोचे? ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणला, अवकात नको दाखवून दे. काय अवकात येतोय? अवकात दाखवेन म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आत्ता. काय अवकात दाखवतोय? अंबडला महाएल्गार मेळावा झाला, त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला मिले साधा दिसतो का गायनू? तू फक्त झोपल्यावर येऊ नको, मी जागा हटल्यावर येऊ. तू एका बुकीत दातडं पाडितो. तुम्ही धमकी देतच आम्हाला. आता त्यांना कुणी पाडित कुणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून रान म्हणा, म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटिणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जाती एक झाली, तुम्हाला आनंद वाटला. आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जाती एक झाली, तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जाती एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहू. माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. इथून मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. इथून मागचं कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठ्याचे घेणार. आता इथून पुढे मराठ्याच्या नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू, मग तो कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी. मराठ्याचे कुंकड वाजत आहे गाडीत दिसाना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्या रस्ता. छगन भुजबळ याने शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, मी आला थोडंच म्हणलोय. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचं मूळ याद उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत, त्याचं तेव्हाच मूळ याद दमत धरीत नाही त्याचं. असं सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराई जवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला आम्ही कमी दिसतो का? तुम्ही समजून कम घेणार की आमचा शांतता आहे, संयम आहे. आमचे शांतता आहे, संयम आहे, म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू, असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला. समजा त्या टायमाला ना आता हाणायला लागलात. आणि आम्ही आता मजा बघतो. मी तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य. राज्यात दंगली होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना. आमच्या आईबापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलं.
कारण आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा आता बदलत येईन मग बदलत येईन. बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय नाविलाजी. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा. निवडणूक झाल्यावर बघू. तर